हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता संडे आणि मेन थिंग की माझे घरचे बाहेर गेलेले होते. म्हणजे माझी मम्मी आणि माझा भाऊ आउट ऑफ नाशिक नाही म्हणता येईल, बट त्यांचं काहीतरी काम होतं. तर ते गेलेले आणि ते संध्याकाळीच येणार होते. मग सगळं काही माझ्यावरच सोडलेलं होतं मम्मीने. मला सगळं काही कामं वगैरे आवरायचे होते. त्याशिवाय बाप्पाचं सगळं काही माळ वगैरे, त्याची पूजा वगैरे ही मलाच करायची होती. तर मग मी ते सर्व काही करत होते. तुम्ही बघू शकता मी माळ वगैरे भरून सगळं काही करून आरती वगैरे केली त्याची. त्यानंतर आरती झाल्यानंतर मला स्वयंपाकी म्हणजे मम्मीने भाजी करून गेलेली होती. मला फक्त पोळ्या करायच्या होत्या. पण मी विचार केलेला, की मी पोळ्या न करता भाकर करेल. तर मग मी भाकरी केलेल्या आणि तुम्ही बघू शकता पप्पा किती गोड दिसतोय. त्यानंतर मम्मी माझे केस आज हेअर वॉश डे होता. मम्मी केस वगैरे पण धुतले होते. त्यानंतर त्याला सॉर्ट आउट करत होते. खरं तर फार मज्जा येते जेव्हा घरात आपण एकटे असतो आणि सगळं काही आपल्यावरच असतं. आपण आपल्या मनासारखं करतो. मला फार आवडतं आणि चांगलं असं वाटतं, की आपल्याला कोणी टोकायला नसतं. आणि कसं असतं ना, आता मम्मी असली ना, की थोडीशी मागं बनवून लावते काम करायच्या वेळेस. सगळं कर पटकन कर आणि ते मला असं आवडत नाही अजिबात. कारण मी एकदम आरामात करते. मी एका कामाला थोडासा वेळ घेईल, पण ते व्यवस्थित करते. त्यानंतर मी जेवण करून घेतलेलं आणि ऑब्व्हियसली आता घरात कोणी नाही म्हटल्यावर झोपणार तर आहेच ना मी. मग मी झोपून घेतलेलं थोडंफार आणि मग इव्हनिंगला उठली. मग मला रात्री स्वयंपाकही करायचा होता. मग मी स्वयंपाकाला सुरू केलं. देवबत्ती, पूजा वगैरे केली. त्यानंतर मला ना इव्हनिंगला असं थोडंसं क्रेव्हिंग झाली अशी गोड खायची. तर मग मी इथे ना शिरा करत होती. आता शिरा मी इथे रवाचा नाही करत आहे. तर माझ्या मम्मीने ना तो मेवा करून ठेवला. मी तुम्हाला बोलली ना मागे बघा मी जे मिल्कशेक हा तोच मेवा आहे आणि हे असं काही करत नसतात बरं का. हे तर मी माझ्या मनाने स्वतःहून करते. मला असं थोडं वेगळ्या टाईपमध्ये खाऊ वाटलं म्हणून. तर मी सर्वात पहिलं तर थोडंसं घीमध्ये, तुपात थोडंसं त्या मेवाला भाजून घेतलं. त्यानंतर तो बाहेर काढला. त्याच्यात पाणी टाकलेलं. उकळी येईपर्यंत मग हा मी मेवा सोडला आणि मग नंतर याला हलवत असं थोडासा घट्ट केलेला आणि खूप छान झालेला. हा खूप टेस्टी लागत होता. खूप भारी लागत होता. तुम्ही नक्की म्हणजे तुम्ही जर असं काही करत असाल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी माझा अर्धा वेळ कशात घालवला होता. मग अभ्यासही इम्पॉर्टंट आहे म्हणून मग मी अभ्यास करायलाही लागले. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. उद्याच्या व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.